ज्यांना उपवासाच्या दिवशी साबुदाण्याचे कोणतेही पदार्थ खाल्लेले पचत नाहीत किंवा ज्यांना उपवासाला वरही चालत नाही, या लोकांनी उपवासाला नेमकं काय खायचं हा प्रश्नच असतो. आज आपण पाहूयात एक अशी बर्फी ज्यामध्ये साबुदाणा वरई तर वापरलेलीच नाही, पण तरी सुद्धा उपवासाच्या दिवशी फक्त 2 बर्फी या खाल्ल्यानं दिवसभर भूक लागल्यासारखं वाटणार नाही. इन्स्टंट एनर्जी देणारी अतिशय पौष्टिक ही बर्फी महिनाभर टिकते. एकदा जर बनवून ठेवली तर पूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत उपवासाला ही बर्फी खाऊ शकता. बनवायला तर अतिशय सोपी आणि कमी वेळेमध्ये बनवून तयार होईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आपण नेहमीच उपवासाच्या दिवशी शेंगदाण्यांचा वापर तर करतोच. साबुदाण्याची खिचडी असू दे किंवा इतर पदार्थ असू देत, त्यामध्ये आपण शेंगदाणे वापरतो. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, अँटीऑक्सिडंट्स असतात. इतके हे पौष्टिक असतात की याला स्वस्तातला बदाम सुद्धा आपण म्हणतो. पण महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे जर खाल्ले ना तर भूक कमी लागते. त्यामुळे पहिला जिन्नस आपण वापरलेला आहे शेंगदाणे. लो टू मीडियम फ्लेमवरती अगदी खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे. हलकेसे डाग पडले ना बाहेर काढायचे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित ते भाजले जातात आणि चवीला सुद्धा मग चांगले लागतात. तर हे पहा, याची साल बाजूला व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे शेंगदाणे परफेक्ट भाजलेले आहेत. एका ताटामध्ये काढून घेतले. आता त्याच वाटीने अर्धी वाटी बदाम सुद्धा यामध्ये भाजून घेऊयात. इन्स्टंट एनर्जी देणारी बर्फी आपण बनवतो, यामुळे ड्रायफ्रुट्स तर वापरावे लागतील. तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स कमी जास्त प्रमाणात वापरू शकता. जास्त रंग बदलेपर्यंत कोणतेही ड्रायफ्रुट्स आपल्याला भाजायचे नाहीत, नाहीतर बर्फीची चव बदलू शकते. फक्त मिनिटभर मंद आचेवरच हे मी परतून घेतलं. आता यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी काजू सुद्धा भाजून घेऊयात. यामध्ये मी फक्त काजू आणि बदामचा वापर केलेला आहे. ड्रायफ्रुट्सचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. उपवासाची बर्फी बनवतोय त्या दिवशी आपण इतर कुठलेही पदार्थ खाऊ शकत नाही, त्यामुळे थोडासा वीकनेस किंवा थकवा आल्यासारखं वाटतं. ड्रायफ्रुट्स काय करतील, इन्स्टंट एनर्जी देतील. उपवासाच्या दिवशी थकवा आल्यासारखं वाटणार नाही. शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्स एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहेत. पूर्णपणे थंड करून घ्यायचं. तोपर्यंत ज्या ताटामध्ये बर्फी सेट करायची आहे त्या ताटाला तूप लावून घेतलं. ही तयारी आपल्याला सुरुवातीलाच करून ठेवायची. शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्स थंड झालेले आहेत. या दोघांची वेगवेगळी पावडर करून घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम मी घेतले. ताटामध्ये जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ना ते थोडेसे चोळून घेतले. यामुळे काय होईल, याची साल सगळी निघून जाईल. हवं तर तुम्ही अशीच याची पावडर करून घेऊ शकता. याची साल मी काढून घेतलेली आहे, ज्यामुळे आपल्या बर्फीला रंग सुद्धा चांगला येईल. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे सुद्धा घेतले. आता काय करायचं, पल्स मोडवरती फक्त 2 ते 3 वेळा हे फिरवून घ्यायचं, म्हणजे यातलं तेल सुद्धा रिलीज होणार नाही, ओलसर पावडर बनणार नाही, बारीक मस्त पावडर बनून तयार होईल. आता एक जाड तळाची कढई घ्यायची आणि यामध्ये अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. वितळलेलंच हे तूप आहे. तूप चांगलं गरम करून घ्यायचं. गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे. मेजरिंग कपचा जो अर्धा कप असतो त्याने हे मी पीठ घेतलेलं आहे. हवं तर त्याच वाटीने अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेऊ शकता. आता उपवासाच्या दिवशी आपण नेहमी राजगिऱ्याचे पदार्थ खातो. याचा पहिला फायदा म्हणजे एकतर हे पचायला खूप हलकं असतं. साबुदाण्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर पित्त झाल्यासारखं होतं किंवा डोकेदुखी होते ना, तसं राजगिऱ्याचे कोणतेही पदार्थ खाल्ले तरी अजिबात होत नाही. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. उपवासाच्या दिवशी जे आपल्याला न्यूट्रिशन हवं आहे ना ते या राजगिऱ्यातून मिळतं. त्यामुळे राजगिऱ्याचं पीठ यामध्ये वापरलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बर्फीला या पिठामुळे चांगलं बाइंडिंगसुद्धा येणार आहे. राजगिऱ्याचं पीठ आता सहजपणे कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळतं, किंवा राजगिऱ्याच्या लाह्या असतात ना त्यासुद्धा मिक्सरला लावून याची बारीक पावडर करून वापरू शकता. आता गरम गरम तुपामध्ये मंद आचेवरच सतत हलवत हे पीठ आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. पिठाचा रंग हलकासा बदलला गेला पाहिजे. तर हे पहा, फक्त 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरच तुपामध्ये हे भाजून घेतलं. थोडासा कलर याचा बदलला आहे. आता लगेचच यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाण्याची पावडर ॲड केली. मंद आचेवरच हे आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटे हलवून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाणे आपण अगोदरच भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे तुपामध्ये याला परतून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 3 ते 4 मिनिटानंतर याला तूप सुटायला सुरुवात होते. तर हे पहा, याचा हलकासा रंग बदलला आणि तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड मी ॲड केलेली आहे. हे जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तरच वापरू शकता. वेलची पूड घातल्यानंतर सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्सची यामध्ये एकदा पावडर घातली ना सगळं मंद आचेवरच आपल्याला करून घ्यायचं आहे. आता गॅस अगदी मंद आचेवर ठेवलेला आहे. यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ ॲड केला. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं नाही, तर फक्त गूळ वितळेपर्यंतच हे आपल्याला परतत राहायचं आहे. त्यामुळे मंद आचेवरच सतत हलवत हे परतत राहायचं. यामध्ये साखर वापरणार नाही, गूळ वापरूनच ही बर्फी बनवणार आहे.
यामध्ये आपण शेंगदाणे वापरलेले आहेत. गूळ आणि शेंगदाणे जर एकत्र खाल्लं तर दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभर थकवा आल्यासारखं वाटत नाही, पोट भरल्यासारखं वाटतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, या बदलत्या वातावरणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे साखरेऐवजी या बर्फीसाठी शक्यतो गुळाचा वापर करायचा. गूळ चांगला वितळल्यानंतर लगेचच हे मिश्रण तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घेतलं. सुरुवातीला स्पॅच्युलेच्या साह्याने हे व्यवस्थित सेट करून घेतलं. त्यानंतर वाटीच्या मदतीने सगळ्या बाजूनी एकसारखं करून घेतलं. गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूटचे काप मी पसरवून घेतलेले आहेत. थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. पुन्हा वाटीने हे एकसारखं करून घेतलं. आत्ता हे खूप गरम आहे, थोडंसं थंड करून घ्यायचं. पूर्णपणे थंड नाही करायचं, फक्त 5 मिनिटे हे थोडंसं थंड करून घ्यायचं. थोडंसं हे थंड झालेलं आहे, या स्टेजला याचे काप करून ठेवायचे. पूर्णपणे सुकलं किंवा थंड झालं तर थोडासा कडकपणा येतो. त्यामुळे थोडंसं गरम असतानाच याचे काप करून घ्यायचे, म्हणजे पुन्हा याचे बारीक तुकडे अजिबात होत नाहीत. आता हवे तसे चौकोनी किंवा कापणीच्या आकाराचे काप करून घेऊ शकता. एकदा याचे काप करून झाले की पुन्हा हे थंड करायला ठेवून द्यायचं. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, असंच किचन ओट्यावरती किंवा फॅन खाली 1 तासभर ठेवू शकता. 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता बर्फी मस्त सेट झालेली आहे. याच्या कडेचे छोटे छोटे काप झालेले होते ना, ते मी काढून घेतले. सुरीच्या साह्याने पुन्हा याचे काप करून घेतले, म्हणजे बर्फी काढायला सुद्धा खूप सोपं पडेल, एकही बर्फी तुटणार नाही. उलताण्याच्या साह्याने बर्फी काढून घेतली आणि हे पहा, अगदी अर्ध्या तासातच अतिशय पौष्टिक उपवासाची बर्फी बनून तयार झालेली आहे. साबुदाणा नाही, वरई नाही, साखर नाही, त्यामुळे उपवासाच्या दिवशी पचायला हलकी, अतिशय पौष्टिक आणि महत्त्वाचं म्हणजे चवीला अतिशय छान ही बर्फी बनते. उपवासालाच नाही तर या बदलत्या वातावरणामध्ये मुलांसाठी सुद्धा ही बर्फी बनवून ठेवू शकता. तर कमी वेळेमध्ये कमी मेहनतीमध्ये ही बर्फी बनवून तयार झाली. पूर्णपणे थंड झाली की एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, महिनाभर छान टिकते. यातले सगळे जिन्नस आपण तुपामध्ये चांगले परतून घेतलेले आहेत, त्यामुळे खूप दिवस ही बर्फी छान टिकते. राजगिराचं पीठ जर मिळत नसेल तर शिंगाड्याचं पीठ किंवा वरईचं बारीक दळलेलं पीठसुद्धा त्याऐवजी वापरू शकता. पण राजगिराचे उपवासामध्ये खूपच फायदे असतात, त्यामुळे शक्यतो राजगिराचं पीठ यासाठी वापरायचं. एकदा जर ही बर्फी करून ठेवली तर श्रावण महिना संपेपर्यंत उपवासाच्या दिवशी ही बर्फी खाऊ शकता. आणि हे पहा, आतून सुद्धा किती मस्त दाणेदार ही बर्फी बनलेली आहे. राजगिराच्या पिठामुळे याला बाइंडिंग खूप छान येतं, त्यामुळे एकही बर्फी तुटत नाही. उपवासाच्या दिवशी 1 ते 2 बर्फी खाल्ली आणि 1 ग्लास दूध पिलं ना तर दिवसभर भूक लागणार नाही. तर या पद्धतीने मस्त दाणेदार ही उपवासाची बर्फी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.